नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त शोभिवंत माशांसाठी जिवंत खाद्य निर्मिती या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. तर मंडळी, राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन दरवर्षी 10 जुलैला संपूर्ण भारतात साजरा केला जातो आणि हा दिवस भारतीय मत्स्यपालन क्षेत्रातील दोन महान मत्स्यशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर के.एच. अली कुन्ही यांच्या ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ पाळला जातो. 10 जुलै 1957 रोजी त्यांनी भारतीय प्रमुख कार्प माशांमध्ये प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाचा पहिला यशस्वी प्रयोग केला. या तंत्रज्ञानामुळे मत्स्यबीजाचे नियंत्रित उत्पादन शक्य झाले आणि भारतातील गोड्या पाण्यातील मत्स्यपालनात क्रांती घडून आली. या ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ भारत सरकारने 2001 पासून 10 जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून घोषित केला. या दिवशी देशभरात मत्स्य शेतकरी, मत्स्य उद्योजक आणि मत्स्यशास्त्रज्ञांचा गौरव केला जातो. तसेच मत्स्यपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दिनांक 10 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत सागरी जीवशास्त्री संशोधन केंद्र झाडगाव रत्नागिरी, शोभिवंत मत्स्य शेतकरी ट्रस्ट तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शोभिवंत माशांसाठी जिवंत खाद्य निर्मिती या विषयावर राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आलं. राज्यभरातील 50हून अधिक शोभिवंत मत्स्यपालक, मत्स्य उद्योजक, संशोधक, विद्यार्थी आणि मत्स्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतातील प्रेरित मत्स्य प्रजननचे जनक प्राध्यापक डॉक्टर हिरालाल चौधरी आणि प्राध्यापक डॉक्टर अली कुन्ही यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर मंगेश सिरधनकर, प्राध्यापक डॉक्टर केतन कुमार चौधरी, प्राध्यापक डॉक्टर आशिफ पगारकर, तर मत्स्य व्यावसायिकांचे प्रतिनिधी म्हणून श्री फहद जमादार हरणे दापोली तसेच राजकुमार कोळी सोलापूर हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर आशिफ पगारकर यांनी केले. त्यांनी सागरी जीवशास्त्री संशोधन केंद्राचा स्थापनेपासूनचा इतिहास, मत्स्य क्षेत्रातील संशोधन व विस्तार कार्य, शेतकरी हितासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम यांचा आढावा घेतला. तसेच राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे महत्त्व विशद करून आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेची उद्दिष्ट, कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर एम सिरधनकर, माजी प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव रत्नागिरी यांनी शोभिवंत मत्स्यपालनामध्ये जिवंत खाद्याचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उद्योजकतेची संधी याविषयी मार्गदर्शन केले. शोभिवंत मत्स्यपालनाच्या यशस्वीतेसाठी जिवंत खाद्याची उपलब्धता फार महत्त्वाची असते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर केतन कुमार चौधरी, प्रमुख सागरी जीवशास्त्री संशोधन केंद्र झाडगाव रत्नागिरी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये उपस्थित मत्स्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ज्याप्रमाणे लाखो वारकरी दरवर्षी श्रद्धेने पंढरपूरची वारी करतात, त्याचप्रमाणे मत्स्य शेतकऱ्यांनीही वर्षातून किमान एकदा तरी विद्यापीठ अथवा विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांना भेट देऊन ज्ञानवारी करावी. त्यामुळे मत्स्यपालन क्षेत्रातील नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित उत्पादन पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांशी थेट संवाद साधल्याने विद्यापीठातील शास्त्रज्ञांनाही शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल. यावेळी त्यांनी पुढे सांगितले की मत्स्यशेतीमध्ये दर्जेदार जिवंत खाद्य उपलब्ध झाल्यास माशांचे प्रजनन, पिल्लांचे संगोपन आणि वाढ अधिक परिणामकारकपणे करता येते. शोभिवंत तसेच इतर मत्स्यपालकांना या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि शास्त्रीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सागरी जीवशास्त्री संशोधन केंद्र झाडगाव नेहमीच तत्पर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेमध्ये तांत्रिक सत्रामध्ये विविध विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये डॉक्टर केतन कुमार चौधरी यांनी शोभिवंत माशांच्या प्रजनन आणि संगोपन जिवंत खाद्याचे महत्त्व स्पष्ट केले. डॉक्टर आशिफ पगारकर यांनी शोभिवंत माशांच्या पिल्लांच्या पोषण आवश्यकता आणि योग्य जिवंत खाद्याची निवड यावर व्याख्यान दिले. डॉक्टर अपूर्वा सावंत यांनी समुद्री सूक्ष्म शैवाल संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. डॉक्टर एच बी धमगाये यांनी इन्फ्युझोरिया
आणि रोटिफर संवर्धन तंत्रज्ञान समजावून सांगितले. श्री फहद जमादार यांनी मोइना आणि डॅफ्निया संवर्धन यावर मार्गदर्शन केले. त्याच्यावर तुम्हाला किंमत दिसणार 100 रुपये, 55 रुपये प्रति ग्राम, 1 ग्राम. डॉक्टर एम घुगुस्कर यांनी ट्युबिफेक्स आणि ब्लडवर्म संवर्धनाविषयी तसेच ब्लॅक सोल्जर फ्लाय BSF आणि मीलवर्म संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. श्री राजकुमार कोळे आणि डॉक्टर एम घुगुस्कर यांनी ग्रिंडल वर्म आणि मायक्रोवर्म संवर्धन तंत्रज्ञान स्पष्ट केले. प्रायोगिक सत्रामध्ये प्राध्यापक ND चोगले आणि सौ वर्षा सदावर्ते यांनी जिवंत खाद्यांची ओळख आणि आर्टेमिया उबवणीचे प्रात्यक्षिक सादर केले. सर्व मान्यवरांनी आपापल्या सत्रात शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेच्या शेवटी सहकारी शेतकरी, मत्स्य उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी चर्चासत्र किंवा चर्चा साधून विविध शंकांचे निरसन करून घेतले. उपस्थितांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अपूर्वा सावंत यांनी केले, तर प्राध्यापक सचिन साटम यांनी उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ, शेतकरी, विद्यार्थी आणि आयोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही राज्यस्तरीय कार्यशाळा शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्रातील जिवंत खाद्य निर्मितीचे आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी आणि उद्योजकांपर्यंत पोहोचवणारी तसेच मत्स्य व्यवसायाच्या शाश्वत विकासाला चालना देणारी ठरेल. सदर कार्यक्रम यशस्वी पार करण्याकरिता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर संजय भावे, संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर अतुल मोहोड, संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सागरी जीवशास्त्री संशोधन केंद्राचे डॉक्टर मनोज घुगुस्कर, डॉक्टर हरीश धमगाये, अभिरक्षक डॉक्टर नरेंद्र चोगले आणि प्राध्यापक सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी वर्षा सदावर्ते, अपूर्वा सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे 3ऱ्या वर्षाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मनीष चव्हाण, दिनेश कुबल, जाई साळवी, सचिन पावसकर, प्रवीण गायकवाड, सुहास कांबळे, सचिन चव्हाण, तेजस जोशी, उल्हास पेडणेकर, प्रशांत पिलनकर, स्वप्नील आलिम, विकास पेडणेकर, अभिजित मयेकर, महेश किल्लेकर यांनी कार्यक्रम आयोजनाकरता विशेष परिश्रम घेतलेत. 150 मायक्रॉनचा इव्हन 100 मायक्रॉनचा पण आपण त्या मिक्स साईजमधून आपण काढून घेऊ शकतो. तर आता आपण इन्फ्युजोरियाकडे बोलू. आपला जो आज आपण हे करतो, तर हा इन्फ्युजोरिया म्हणजे काय? सिंगल सेल म्हणजे एक पेशीय हा प्राणी आहे, बरोबर आहे. तर ह्याचा जो साईज आपण जो बोलला आहे 20 to 200-300 मायक्रॉनपर्यंत ह्याचा साईज असतो, राईट. आणि हा जे माशांची लार्वी आहेत त्याच्यासाठी उपयुक्त असा हे आहे, साईज आहे. तर जर का तुम्ही त्या इन्फ्युजोरियामध्ये म्हणजे इन्फ्युजोरिया एक प्रकार आहे, किंवा याला आणखी एक प्रकार आहे. बकेट घ्या, बकेटमध्ये हे टाका फर्मेंटेड आणि अंडी देणार. आता मी हे वापरलं. आता तुम्ही म्हणलं हे त्यासाठी याच्यावर 1 रुपया खर्च करायचा, तर प्लास्टिक असते, प्लास्टिकची काडी घ्यायची, त्याला पेटून चिकवायची. आणि हे कसं आहे आपल्याला काढता येते त्याच्यावर यायचं. काय ह्या माशांचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचे हौसला आहे, अन्नावाली प्रश्न असं वेगळं आला आपण माशांना टँकमध्ये जर असं पिकलं शरीरामध्ये खाली पडतं आणि आपण माशांना काय मिळतं. त्याचप्रमाणे हे मायक्रोव्स आहे, त्याला जास्त काय मेहनत लागत. आपला भात असतो ना 2 दिवस पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचा सावलीमध्ये, तो आंबतोय आणि पातळ होतोय. पातळ झाल्यानंतर कल्चर यामध्ये सोडायचा. 1 सोडला 3 ते 5 दिवसामध्ये वंशचक्रियाशी
तर मंडळी, शोभिवंत माशांसाठी जिवंत खाद्य निर्मिती या विषयावरील कार्यशाळेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.